माझ्याकडे 300 रुपये मजुरीने एक माणूस येतो द्राक्षाच्या बागाची फवारणी करायला. मजुरी किती रुपयाने येतो? 300 रुपये. भले भारी माणूस आहे. 5 वाजेपर्यंत मी त्याचा मालक असतो, 5 वाजेनंतर तो माझा मालक असतो. एकदा 5 वाजले की मला सर 300 निघाला. मग मी त्याला 300 दिले का तो इतका भारी आहे ना, लय भारी कॅरेक्टर, तुम्ही येऊन भेटा त्याला. तो संध्याकाळी कोरं पाणी पित नाही. त्याला ते एकदम ते कोणतं तरी फिल्टर वॉटर राहतं चपट्या बाटलीमध्ये, डिस्टिक वॉटर 90 रुपयाला मिळते मध्ये. आणि त्याच्याबरोबर त्याला व्हिटॅमिन्स प्रोटीन्स काहीतरी लागतात. 10 रुपयाचे फुटाणे शेंगदाणे दररोज. 200 रुपयामधले 100 रुपये कशाला? बाटलीला. आता किती शिल्लक राहील त्याच्याकडं? 200. त्याच्यानंतर एक काळी पिशवी घेतो, त्यात ते वांगे बटाटे, काळ्या पिशवी 100 रुपयाचे. आता किती शिल्लक राहिले? पाणी पिऊन हातात काळी पिशवी घेऊन सगळ्या गावाला शिव्या देत तो घरी जातो. किती रुपये घेऊन जातो? 100 रुपये घेऊन जातो. पण मला तुमच्या गावातला असा एखादा मजूर दाखवा त्या 100 रुपये घरी घेऊन येतो, सगळ्या गावाला शिव्या देत येतो, पण 100 रुपयामध्ये मला आईवडील सांभाळायला परवडत नाही, म्हणून त्याने आईवडील वृद्धाश्रमात नेऊन घातले. आहे एखादा मजूर? आहे का? आईवडिलांना वृद्धाश्रमात कोणते करंटे नेऊन घालतात? कोणते? शिकलेले. असे दिसले की यांचे थोबाडा फोडायचे. म्हणजे मी फोडायला सांगितले. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे की बायलीच्या गोटा आवडीने पोशी माय बापा दौडून या, तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांच्या तोंडावर थुंका, पण तुम्ही तो प्रयोग करू नका, मारामाऱ्या होती. पण वाजवायला काय हरकत? कोण चांगले रे? तो 300 रुपये मजुरीनं दारू पिणारा माणूस चांगला का आमच्या डिग्र्या घेऊन शिकून आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन घालणारा चांगला? कोण चांगला? मजुरी करणार चांगला ना. तो निरक्षर असेल, तो दारू पित असेल, ती पिली नाही पाहिजे या मताचा मी शिवाजी महाराजांचा व्यसनाला विरोधच केला, पण तरी तो आईवडिलांना सांभाळतो. माझ्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे. आम्ही काय करतो? वृद्धाश्रमात